तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता पहा 2-3 दिवस झाले पाणीच. आता पाणी थोडा कमी पाणी पडून नाही राहिला एवढा. तर आता चालू आहे औषध शिपणं कपाशीवर. काय ना सदाकादा शिपणं लावली नाही तर मग पुढी पाती जास्त गळायला सुरुवात झाली. आता तर पहा केवढी झाली कपाशी लगी. आता डोक्याची बरोबर होत आली ती, पण मग पुढी पाती जास्त गळू राहिली आता. तर काय ना आता ऊन पडे की जास्त गरमटाचा जास्त प्रभाव होतो आणि त्याच्यात काय होतं थोडी धुई बी येऊ राहिली. तर धुईचे ना जास्त माल गळायला सुरुवात झाला. लय पुढी पाती गळू राहिली की आता. तर आता मी तुम्हाला दाखवते कोणती औषधी फवारणी लावली त्याच्यासाठी. तर ते पण इतक्या पुढं गळू राहिल्या ना, लय पुढ्या गळू राहिल्या. तर त्याची पुरवल तिकडे औषधी तर मी पाणी आणून द्यायचे काम करत होती गावाची. तर आता टाकी भरून द्यायला द्यायची जवळ. तर आता औषध फवारणी चालू आहे. ते पहिले औषधी ठेवेल मी, पाणी आणून ठेवलं होतं पहिले आणि मग नंतर व्हिडिओ घेणं लावला. आता ते पहिले औषधी आहे. तर हे एक डब्बा आहे आणि हे खास आळाईसाठी काय ना. तर आता आळाई पडती एक अर्धी तर बोंड आळे वाणी होतं त्याच्यामध्ये. तर या आळाईसाठी औषधी आहे बा. आणि हे पेगासेने ते ह्या अशा त्याच्यामध्ये काय झालं अशा पुढे पुढे. तर त्या एका या बॅगमध्ये 10 पुढे आहे आता त्या. तर ह्या अशा पुढे आहे त्या. तर आत्ताच फुलली ती, कारण की पहिले दुसरं औषध मारणं लावलं होतं. तर आता हे दुसरं मारणं लावलं. आता आत्ताच फोल्ड आहे. तर आता हे याच्यामध्ये 10 पुढे आहे आणि हे याचं आहे पुन्हा. आणि हे खास आळाईसाठी. तर आळाई कधी पडली ना मग कपाशीमध्ये तर जास्त बोंड आळाई होऊन जाते त्याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते मी इतक्या पुढ्या पात्या गळू राहिल्या ना, लय गळू राहिली आता. तर 7-8 पडू राहिले काय जास्त म्हणलं तर चालेल. तर आता पुरं फुलामध्ये येतं हे बा किती गळू राहिल्या. तर आता जे फुलला गेले ना तेच गळू राहिले बा. त्याच्यामध्ये लगी कैरी पक्की होत होती. हे पहा असं गळू राहिल्या त्या. तर आता माल बी हे पहा भरपूर पक्का होऊ राहिला. पण मग काय होऊ राहिलं ना आता पुढी पाती जास्त गळू राहिली. तर 2-3 दिवसाची औषधी आणून ठेवली होती, पण मग काय झालं आता पाण्याची आहे ना तर काही जमूच नाही राहिलं होतं मारायला. तर आता थोडं ऊन पडेल. तर काल बी काय झालं, काल दस मारणं होतं पण मग त्याच्यामध्ये काय झालं शितोडे चालू झाले आणि शितोडे चालू असल्यामुळं काही मारल्याच गेले नाही मग. तर म्हणलं आता ऊन पडेल. सकाळी बी शितोडे थोडे थोडे चालू होते, पण मग आता म्हणलं चला घेऊ मारून. तर ते मारून तिकडे औषधी. तर मी पाणी आणून द्यायचं काम करू राहिले. तर आता इकडं ही पुरी पट्टी मारणं होईल. इकडं ही पुरी झाली आणि इकडं बी हे पुरं झाले. लिंबाकडं हे पुरं होऊन जायले. फक्त ती पलीकडे पट्टीच राहिले आता. आणि इकडं थोडं राहिलं होते 7-8 5-6 तासच राहिले तिकडे. आता ते बी होत आले. आता टाकी होत आली असून त्याची मारणं. तर आता टाकी भरून देणं लागतील मग पुन्हा पाणी घ्यायला जाणं लागतं. काय ना तर ते येऊन बी घेऊन म्हणते ते मी घेऊन येतो, पण मग काय होतं ना एकल्या माणसाची जास्त अवकाळ होती आणि इतक्या लांबून पाणी आणोस्तोवर टाकी भरून आणोस्तोवर आणि नेओस्तोवर काय होतं मग त्याच्यामध्ये जर कधी त्याच्यामध्ये अर्धा घंटा चालला जातो जायला यायला. टाकी भरून घेऊन या मग शिपा. तर मग त्याच्यामध्ये जास्त टाइम चालला जातो. तर म्हणलं चला मी आणून देते. तर मग लवकर शिपणं होईन औषध. आणि काय होतं आता वरच्यात आता आभाळ येऊ राहिलं पाहिलं की वरच्यात ढग आलं का लगट शितोडे यायला लागत्या. आणि शितोडे आले का मग पुन्हा औषध फवारणं होत नाही. मग लगट धुवून निघतं औषध. तर आता बघ भेंड्या किती भारी येऊ राहिल्या. तर आता त्याला खायला दे म्हणून उभी राहिलं. इतक्या भेंड्या येऊ राहिल्या बघ किती बद आले त्या. तर गंजच येईल की आता तिकडं बी झाडं तिकडं तर भेंड्याच लावल्या होत्या आम्ही. तर मग त्याच्यामध्ये भरपूर उगल्या होत्या त्या. तर आता चालू आहे औषधी फवारणी त्याची. तर आता तिकडेच पट्टी राहिली फक्त एकच. तर पाणी तिकडे आणून ठेवलं मी. आता पट्टी इकडे. तर आता देणं लागेल इकडे आणून. आता एवढी टाकी तर होत आली त्याची आता. तर आता हीच पट्टी राहिली इकडे फक्त. इकडे एवढीच पट्टी राहिली आता इकडे. तेवढं झालं का मग झालं मारणं.